नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 आणि 2024च्या विधानसभा निकालाची तुलना करणार आहोत. 2019मध्ये भाजपाला 105 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये भाजपाला 132 जागा मिळालेल्या आहेत. 2019मध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये 16 जागा मिळालेल्या आहेत. 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये अजित पवार गटाला 41 जागा मिळालेल्या आहेत. 2019मध्ये शरद पवार गटाला 14 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये 10 जागा मिळालेल्या आहेत. 2019मध्ये शिवसेना शिंदे गटाला 41 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये 57 जागा मिळालेल्या आहेत. तर 2019मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 15 जागा मिळाल्या होत्या, त्या 2024ला 20 जागा मिळालेल्या आहेत. 2019मध्ये इतर 28 जागा मिळाल्या होत्या, तर 2024मध्ये इतरांना 12 जागा मिळालेल्या आहेत. धन्यवाद.